नमस्कार, मी चन्नेश सूर्यकांत इंडी, संस्थापक सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमी. त्याच प्रकारे मी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल येथे PRO म्हणून कार्यरत आहे. तर गेल्या महिन्यापासून मी आमच्या शेखर अक्कलकोटे मालकांच्या विनय ग्रुपच्या समृद्धी पार्क वे या प्रोजेक्टमध्ये आम्ही फ्लॅट बुक केलं होतं 3 वर्षाखाली. आता ते बघता 3 वर्ष आमचे कंप्लीट झालेले आहेत आणि हे विंग आमचं पूर्णपणे उभारलेलं आहे. जे आम्ही स्वप्न पाहिलं होतं, म्हणजे भागवत चाळीतनं मी इथपर्यंतचा प्रवास जर मी मागवून पाहिला तर मला कधी खरं वाटत नाही की आपण इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मला जे पाहिजे होतं, मला जे फ्लॅट पाहिजे होतं, तो फ्लॅट स्वप्नात जे पाहिलं होतं, स्वप्नात म्हणजे मला माझं घर असं असावं, या पद्धतीचं माझं घर असावं, त्या पद्धतीचं घर इथं मला मिळालेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचं बांधकाम आहे, उत्कृष्ट बांधकाम. मायवन प्रकार हा सोलापुरात पहिल्यांदा झालेला आहे. त्या मायवन प्रकारमध्ये हे बांधकाम केलेलं आहे त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर लॉबी इतकी जोरात आहे, इथली लॉबी अर्धनिमी लॉबी, लोक तर लॉबीलाच हे होतात. सुंदर असे 4 लिफ्ट आहेत, छानपैकी लॉबी आहे, सुंदर परिसर आहे. आणि गेल्या दिवसापासून मी इथं राहतोय, छान झोप लागते, मस्त वाटतंय, वातावरण खूप छान आहे. सौ मंजुश्री चन्नेश इंडी, मी एक गृहिणी आहे. आम्हाला इथं ह्या नवीन घरात येऊन खूप छान वाटतंय, मनाला शांती, समाधान, खूप छान वाटतंय. आणि मी पत्राच्या घरातून इथंपर्यंत आली. लॉबी म्हणा, लिफ्ट म्हणा, बाल्कनी म्हणा, खूप छान आहे सगळंच. आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं आम्ही की आमचं घर कशा पद्धतीने असलं पाहिजे, किंवा माझे दोन्ही मुलं कुठल्या घरात राहायला पाहिजे, ॲटमॉस्फिअर बाजूचे लोक कसे पाहिजे, त्याप्रमाणे मला इथं सगळे माझे सवंगडी मिळाले. खूप छान आहे. 24 तास मिनरल वॉटर आहे, 24 तास नळाचं पाणी आहे, 24 तास बोरचं पाणी आहे. 4 लिफ्ट 24 तास चालू असतात, लिफ्टचं प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा शेखर अक्कलकोटे मालकांनी या प्रोजेक्टमध्ये त्यांनी खूप बारकाईने विचार केलेले आहेत. म्हणजे इव्हन आमचं मंदिर, गणेश मंदिर जे आहे ते इतकं सुंदर केलेलं आहे. मार्बल मंदिर आहे ते, खास या मंदिरासाठी राजस्थानवरून आलेले कारागिरने ते मंदिर केलेलं आहे. प्रत्येक जो कस्टमर, प्रत्येक जो येणारा त्यांचा ग्राहक आहे किंवा येणारा जो बुकिंग करणारा जो व्यक्ती आहे, तो समाधानाने इथं राहायला पाहिजे आणि तो समाधानानेच इथं वाचून तो आनंद त्याचा घेतला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच हे प्रोजेक्ट उभा केलेलं आहे.